जय महाराष्ट्र भावांनो, भरली होती आपली गाडी नाशिक सिन्नरवरून चेन्नईसाठी। सिएट कंपनीचा माल आहे, भरून निघायचे आहे भावांनो थोड्याच वेळात। तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। निघालो आहे, पुढचा प्रवास चालू केला। पुढे जाऊन हा लोणी नगर रस्ता आहे, पुढे जाऊन नगरमध्ये एंट्री केली आहे। नगरच्या आर्मीचा सर्कल आहे। नगर क्रॉस करून करमाळा रोडला लागलो आहे भावांनो। पुढे जाऊन टेंभुर्णी सोलापूर बायपास रोड आहे। गुड मॉर्निंग टेंभुर्णी, कसा आहे सकाळचा नजारा। पुढे जाऊन पंढरपूरला येतात चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विहार। आमच्या जीवनाचे सोनं करणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम। तुझला मानाचा कडक जय भीम करून पुढचा प्रवास चालू केला। मग पुढे जाऊन सकाळचा नाश्ता करण्यासाठी उमदीला थांबलो। पुरी भाजीवर ताव मारला। मग पुढचा कर्नाटकमध्ये एंट्री घेण्यापूर्वी खाकी ड्रेस घालून पुढे निघालो। साऊथला कुठेही ड्रायव्हरसाठी खाकी ड्रेस हा सक्तीचा असतो, नाही तर पोलीस फाईन मारतात। खाकी ड्रेस घालून निघालो आहे भाऊनी पुढं। विजापूरचे प्राणी संग्रहालय हे रस्त्यातच लागते, खूपच छान मेंटेन ठेवलेले आहे। खूप छान वाटले भावांनो। पुढे जाऊन कुष्टगीला डिझेल टाकी फुल केली, थोडा आराम केला, पुढे निघालो। पुढचा प्रवास चालू केला। आता दुपारचे 2 वाजले आहे, खूप जोराची भूक लागली आहे भावांनो। मग काय थांबलो ना राव जेवायला बीड महाराष्ट्र धाब्यावर। मग तिथंच नगरचे मित्र सचिन भाऊ भेटले। मग काय अंडा करी ऑर्डर केली, जेवण करून निघालो। सचिन भाऊला जायचं होतं बँगलोरला, म्हटलं मग चला। सचिन भाऊची ही 14 फुटी आहे। मग पुढचा प्रवास चालू केला। पुढे येताच कर्नाटक राज्यातली शान म्हणजे हॉस्पेट या ठिकाणचा निसर्ग म्हणजे जणू काही जन्नतच आहे। बघा कसा आहे निसर्ग मित्रांनो। सतत ड्रायव्हिंग करून थकलेले शरीरसुद्धा एकदम प्रसन्न होत असते, म्हणून ड्रायव्हर कधी थकत नाही। हा आहे बघा हॉस्पेटचा बोगदा, एकदम झकास ना। मग या निसर्गातून निघायची इच्छा होत नाही भावांनो। हे बघून पुढचा प्रवास चालू केला। पुढे चित्रदुर्ग बायपास आहे। मग सचिन भाऊ म्हणाले, काय राव काही चाय पाणी वगैरे आहे का नाही। मग त्यांच्यासोबत कॉफी घेण्यासाठी थांबलो। कॉफी घेऊन पुढचा प्रवास चालू केला। पुढे तुमकुर रोड आहे। तुमकुरच्या टोल नाक्यावर थोडी ट्रॅफिक लागली। नंतर तुमकुरच्या टोल नाक्यावर वसईचे मित्र राजूभाई भेटले। ड्रायव्हर म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व, ड्रायव्हरसारखी ओळख कोणाचीच नाही। राजूभाई सोबत थोड्याशा गप्पा मारल्या। हे आहे राजू भाऊ आणि हे सचिन भाऊ। निघालो ना मग पुढच्या प्रवासासाठी रवाना। ते त्यांच्या प्रवासाला, मी माझ्या। हा तुमकुर रोड आहे। पुढे जाऊन दाबसपेठवरून लेफ्ट घेऊन सॅटेलाईट रोड आहे दाबसपेठचा। ह्या रस्त्यावरील टोल गेट पण सॅटेलाईट आहे, ऑपरेटरची गरज पडत नाही। GPS सिस्टमने टोलचे पैसे कट होतात। नाशिकवरून निघाल्यापासून फक्त 2 तास झोपलेलो आहे भावांनो। खूप थकलेलो आहे। रात्रीचे 2 वाजले आहे। कोलारला झोपायला थांबलो आहे। खूप झोप लागली आहे राव। पेट्रोल पंपावर झोपून घेतले, थकलो होतो। 2 वाजता झोपलो आणि 5 वाजता उठलो, कारण चेन्नई 200 किलोमीटर आहे। मग तिथेच भारतच्या पंपावर डिझेल टाकी फुल केली, निघालो भावांनो पुढे। कर्नाटक क्रॉस करून पुढे आंध्र प्रदेशमध्ये एंट्री केली। आंध्र प्रदेशचा हा फॉरेस्ट भाग आहे। पालमनेर ही कर्नाटकची बॉर्डर आहे, तो क्रॉस करून पुढे आलो। गुड मॉर्निंग चित्तूर, बघा कसा आहे सकाळचा नजारा। पुढे जाऊन तमिळनाडू राज्यात एंट्री केली, कसा आहे नजारा भाई लोग। आता इथून कंपनी 50 किलोमीटर पुढे आहे। गेल्यावर हा कंपनी रस्ता आहे। मग मेन हायवेपासून 18 किलोमीटरमध्ये कंपनी आहे। संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, जंगल रस्ता आहे। हे बघा सिंगल रस्ता। चेन्नईच्या कंपनी जास्त करून फॉरेस्ट भागात आहे। तर भावांनो फायनली पोहोचलो आहे मी कंपनीच्या गेटवर। सिएट कंपनी मोठी असल्यामुळे एंट्री करण्यासाठी गेट पास घ्यायचा आहे। हे बघा कंपनी गेट पास ठिकाण भेटलो। तर भावांनो माझ्या ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।